अशी मथुर आणि भुंगाची जोडी पाहिली आणि पारंपरिक हिंद केसरी कोरेगावच्या मैदानामध्ये गट पास केला. मिलिंद शेट आहेत आपल्या समोर. मिलिंद शेट, पहिल्यांदा तुमचे आभार. बरेच प्रेक्षकांची इच्छा आज तुम्ही पूर्ण केली, तुम्ही आणि राहुल दादा. कसं आहे, सर्वप्रथम तर ही गाडी जी पळाली ही प्रेक्षकांसाठी आणि मथुर आणि भुंगा चाहत्यांसाठीच पळाली गेलेली आहे. आमचे पप्पू शेठ आणि आमची संपूर्ण टीम, राहुल शेठ त्यांची संपूर्ण टीम आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे नियोजन घडून आणलं होतं. आणि चांगल्या मैदानामध्ये, ज्या मैदानाचं परंपरा आहे आज 82 वर्षाची, त्या 82 वर्षाच्या परंपरेमध्ये आज ही जोड आणि योग जुळून आला. आणि अखंड महाराष्ट्रातली सगळ्यांचे चाहते जे नंदी आहेत, ते चाहत्याची नंदी आज एकत्र येऊन पळाले आणि गाडीला स्पीड पण छान लागला. आणि अशीच गाडी पळत राहावं ही देवाकडे मी प्रार्थना करेन. दोन्ही पब्लिकची बिताड आज एकत्र आली आणि अक्षरशः फॅन्स पण भरपूर खुश आहेत. काही जण लाईव्ह मधून करून बघतायत, बरेचसे जण मैदानात पण आले. नाही, खुशच आहे, कारण की पब्लिकचेच भिताडे. आज बघा, गटाला कोण मधीतून पळतो, 4 नंबर, 5 नंबर, 3 नंबर. आम्हाला माहिती आहे आमचे पब्लिकचे बैल, म्हणून आम्ही 7 नंबर तासामध्ये पळालो. आणि आम्हाला आमच्या बैलावरती म्हणजे कॉन्फिडन्स आहे का तो पब्लिकला लागल्यावरती आणखीन जास्त पळतो. त्याच्यामुळे 7 नंबर तासावरती पळाली आणि अखंड चाहत्यांच्या प्रेमाखातीर ती जोड चांगली आणि चांगल्या स्पीडला पळाली. मथुर काय मी बोलून काय नवीन नाहीये, कारण की मथुर अखंड महाराष्ट्रातल्या चाहत्यांच्या गळ्यातला तावीज आहे. त्याच्यामुळे राहुल शेट्टी जेव्हा इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा तो मथुर काहीतरी वेगळंच घडून दाखवतो. आणि या टायमाला असंच काहीतरी वेगळं भुंगा आणि मथुर घडून दाखवेल, ज्याचं जे चाहत्यांनी स्वप्नामध्ये पण नव्हतं बघितलं, ते काहीतरी दोघं मिळून नक्कीच काहीतरी घडून दाखवते. दादा मगाशी म्हणाले की या जोडीनं गुलाल घेण्याची त्यांची पण इच्छा आहे आणि संपूर्ण फॅनची. घेणार 100% घेणार. अखंड महाराष्ट्राच्या चाहता वर्गात त्याच्यावरती आशीर्वाद आहे. दोन्ही नंदीवरती प्रेम भरपूर जणांचं आहे. त्याच्यामुळे 100% चाहत्यांसाठी तरी देव चाहत्यांचं ऐकेल आणि त्यांच्यासाठी गुलाल पात्र ठरेल जोडी. तुमच्या भागातले ड्रायव्हर म्हणजे कुणाल ड्रायव्हर यांच्या संदर्भात काय सांगाल? कारण अप्रतिम गाडी आज चालवली त्यांनी आणि शंभूच्या गाडीवर त्यांनी ठारची मानकरी झाली. कुणाल ड्रायव्हर आमचा मुंबईचा किंग, त्याला नाव दिलेलं आहे मी. आणि जेव्हा भुंगा आणि सैराट ही A1 गाडी जेव्हा पळायला जाते तेव्हा कुणालच होता ज्यांनी त्या गाडीला A1 अशी ठरवले आणि नेहमी गुलाला पात्र ठरले. कुणाला इकडे आवर्जून आणलं, कारण की आपल्या गाव खेड्यातला, आपल्या मुंबईचा तरी मागच्या वेळेला पण कुणाल ड्रायव्हर इथे पेडगावला बसला होता, तेव्हा पण 3 नंबरचा मानकरी झाला होता. जेव्हा कुणाल 3 नंबरचा मानकरी झाला तेव्हा ट्रोल जे करणारे होते त्यांनी असं ट्रोल केलं होतं का त्यांनी कुठे 1 नंबर केलाय, तो कुठे हिंद केसरी आहे. पण मित्रांनो, ड्रायव्हरच्या जागी तुम्ही येऊन बसा, म्हणजे तुम्हाला समजेल का ड्रायव्हरची कसरत काय असते. आज जीवावरती उद्धार होऊन ते आपल्या गाडीवरती बसतात. तो ड्रायव्हर असला म्हणून तो काय फरका नाही. त्याचं आमच्या मालकांना पण जाण आहे का तो जीवाचं रान करतो. तो 1 नंबरचा मानकरी होऊन हिंद केसरी हो किंवा 8 नंबरचा मान घेऊन हिंद केसरी हो, पण तो गुलालाला पात्र ठरून हिंद केसरी होतो. याच्यामध्येच आम्ही मालकांचं समाधान आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्कार. काय सांगाल, आज सर्व प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली म्हणावं लागेल. आज मथुर आणि भुंगा ही जी गाडी आज गटाला पात्र झालेली आहे, ती खरं सांगतो प्रेक्षकांच्या मुळे हा योग घडलेला आहे. आणि राहुल शेठचं माझं बोलणं झालं, आपण ही गाडी एकदा तरी 3 फेऱ्याच्या मैदानात पळूया. तर आमच्या दोघांचा मन ठरला आणि ही गाडी प्रेक्षकांसाठी गटाला पळा आणि सिंगसाठी पात्र झाली. मिलिंद शेट्टी यांचं म्हणणं होतं की बिनजोडला ही जोडी पळवावी, असं काय झालेलं म्हणजे? नाही, तेही नियोजन आज नव्हतं होणारच आहे. आमचं काय होतं मध्ये का, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भुंगा आणि मथुर चे चाहता खूप जास्त आहे. त्यासाठी ही गाडी पहिला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पळूया, 3 फेऱ्याला पळूया, कशी गाडीची गती लागते आणि का आपल्या जेवढा फॅन्स फॉलोअर आहे भुंगाचा मथुरचा, त्यांचं काय मत आहे. आपण फक्त आपण नंदी चालवतो, नंदीला सांभाळ करतो, पण खरं सांगतो जे नंदीवर प्रेम करणारे आहेत ना त्यांचे फॅन्स आहेत. त्या फॅन्सच्यामुळे ही गाडी आपण पळवली आणि आज जगावेगळा इतिहास घडलेला आहे, जो कधी कोणी विचार पण नसता केला की मथुर आणि भुंगा एकत्र पळतील. असे खूप बोलत होते की नाही यांची दोषी तुटली आहे, नाही,
यांची दोस्ती तुटणार नाही आणि कधी तुटून देणार नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा सावकार ग्रुप आणि एक हजारी ग्रुप हा कधी वेगळा होणार नाही. दादा एक प्रकारे काय जाणवतं या जोडीचं वैशिष्ट्य, कारण भयान स्पीड लागला. हा ही गाडी हे दोघी बैल पब्लिकचे भिताड आहेत. आज मथुरचा इतिहास खूप मोठा आहे. मथुरने जे केलंय या महाराष्ट्रामध्ये या जगामध्ये त्याच्यासाठी त्यांनी ती पब्लिकच्या मनावर जो राज्य केलाय, अधिराज्य गाजवलंय त्यांनी. आणि आज त्याच्या पावलाच पाऊल मथुर सगळा नाही पण मथुरच्या पावलाच पाऊल माझा भुंगा आज त्याच्या पावलाच पाऊल चालतोय आणि आज तो त्याच्या स्वतःसाठी पळतोय आणि दोघी पब्लिकचे बादशाह आहेत. आज मुंबई क्षेत्रामध्ये दोन्ही साईडला पब्लिकला पळणारा भुंगा आमचा नादच करतोय. सगळ्यांना माहिती की आज भुंगाने सर्वांना चांगल्या भयांचा मात करून तो गुलाल प्राप्त केला त्यांनी आज. दादा धन्यवाद आपले आणि शुभेच्छा तुम्हाला सेमी आणि फायनल. धन्यवाद. तुमचं असंच प्रेम असू दे.